That's why what after the theories of biogenesis or after the theories of origin of life, the second theory here it is the chemical evolution of life or what here it is the cell assembly theory. बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहे की जी लाईफ आहे ती लाईफ कशापासून तयार झालेली आहे ते आपण कशाच्या बेसिसवर बघणार आहे ऑन द बेसिस ऑफ व्हाट केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ और व्हाट सेल असेंबली थ्योरी. दॅट्स व्हाट दिस थ्योरी इज फॉर्म्युलेटेड बाय सायंटिस्ट हॅकेल. ओके, जी केमिकल इव्होल्यूशन आहे ते कोणी फॉर्म्युलेटेड केले, कोणी त्या ठिकाणी स्टार्ट केले, सायंटिस्ट हॅकेलने. आणि नंतर या थ्योरीला डेव्हलप करण्याचं काम कोणी केलं, सायंटिस्ट ओपॅरेन अँड एल्लेन. ओके, वाज डेव्हलप the scientist Oparin and Allen and started by the Haeckel. Now what about the chemical evolution of life? What is the meaning of chemical evolution of life? Now what is the chemical evolution of life? The life came into exist. Life came into exist by chemical reaction. By chemical reaction between chemical reaction between chemical compound, chemical reaction between chemical compound, okay, chemical compound by over long period of time, over long period of time or the constantly म्हणजे केमिकल इव्होल्यूशन मध्ये काय झालं, सगळे जे केमिकल कंपाऊंड आहे हे केमिकल कंपाऊंड काय झाले, एकत्र आले. केमिकल कंपाऊंड एकत्र आले म्हणजे केमिकल कंपाऊंड्स मध्ये काय झाल्या, केमिकल रिएक्शन झाल्या. आणि केमिकल रिएक्शन कशा झाल्या, ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाइम केमिकल कंपाऊंड मध्ये केमिकल रिएक्शन झाले आणि या केमिकल पासून काय आले, लाईफ आले. या केमिकल पासून काय आले, लाईफ आले. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ. त्याला काय म्हणणार आपण, केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ. व्हॉट इज द डेफिनेशन, लाईफ केम इनटू एक्झिस्ट म्हणजे लाईफ उदयास आली. बरोबर आहे, लाईफ केम इनटू एक्झिस्ट बाय केमिकल रिएक्शन. कशामुळे, केमिकल रिएक्शन मुळे. बिटवीन कोणामध्ये, केमिकल कंपाऊंड मध्ये. कुठपर्यंत, over the long period of time, over the what, over long period of time. That time what it is known as the chemical evolution. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण chemical evolution. The first point in chemical evolution, what the origin of earth and their primitive atmosphere. Okay, that's so what it is explained by, okay, it is explained by what, a Big Bang theory. Okay, it is explained by what, a big here it is the Big Bang theory. It is explained by what, a Big Bang theory. And who was explained, it is explained by Big Bang theory by what, here it is the scientist George Lemaitre. So what, it is explained by the scientist George Lemaitre. Okay, according to the theory, what, here it is the earth. अर्थ जी आहे ती अर्थ कशापासून आलेली आहे, सन पासून. बरोबर आहे, अर्थ कशापासून आलेली आहे, सन पासून. ओके, दॅट्स व्हॉट, हियर इज द सन. ओके, व्हॉट, हियर इज द सन. बरोबर आहे, हा जो सन आहे आपण या सनचं त्या ठिकाणी काय आलं बघा, एक्सप्लोजन. ओके, व्हॉट, हियर इज द एक्सप्लोजन ऑफ द सन. सनचं काय आलं, एक्सप्लोजन झालं. म्हणजे सनचं त्या ठिकाणी टायटॅनिक एक्सप्लोजन झालं, सनचं त्या ठिकाणी काय आलं, ब्रेकडाऊन झालं. आणि या सनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर या सन पासून काय तयार झालं, त्या ठिकाणी फायर बॉल्स तयार झाले. बरोबर, सन पासून त्या ठिकाणी काय तयार झाले, फायर बॉल्स. ओके, दॅट्स व्हॉट, द एक्सप्लोजन ऑफ सन and to form a number of fire balls. Okay, what, here to form a number of fire balls. Okay, what, here to form number of fire balls. Okay, fire balls जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर कसं होतं त्या ठिकाणी, here it is the hot temperature. बरोबर, इथे टेम्परेचर होतं फायर बॉल्स हे टेम्परेचर कसं होतं त्या ठिकाणी, what, here it is the hot temperature. बरोबर, हे जे फायर बॉल्स आहे फायर बॉल्स काय आले, सन पासून दूर गेले. बरोबर आहे, सन पासून काय गेले, दूर गेले. बरोबर, जसे जसे फायर बॉल्स सन पासून दूर गेले. ओके, here it is the what, here it is the away from sun. Okay, those fire balls what, here it is the away from sun. आणि सन पासून दूर गेल्यानंतर बरोबर आहे ना, हे जे फायर बॉल्स आहे फायर बॉल्सचं त्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कसं झालं बघा या ठिकाणी, here it is the cool temperature. बरोबर, या ठिकाणी जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर कसं होतं, here it is the cool temperature. बरोबर, आणि हा जो एक फायर बॉल्स होता, बरोबर, हा फायर बॉल्सला आपण या ठिकाणी काय म्हणू शकणार, what, here it is the earth.
ओके व्हॉट हियर इट इज द अर्थ. किंवा एक थिअरी आपण ही सुद्धा बघितलेली आहे की सुरुवातीला काय होतं तुमचं पॉइंट ऑफ सोर्स होता. सुरुवातीला काय होता हियर इट इज द पॉइंट ऑफ सोर्स. बरोबर पॉइंट ऑफ सोर्सचं त्या ठिकाणी कशामध्ये रूपांतर आलं व्हॉट हियर इट इज द फॉर्म्स ऑफ व्हॉट नंबर ऑफ गॅलेक्सी. बरोबर पॉइंट ऑफ सोर्सचं रूपांतर कशामध्ये आलं गॅलेक्सी मध्ये. बरोबर गॅलेक्सीचं रूपांतर कशामध्ये आलं या ठिकाणी व्हॉट हियर इट इज द मिल्की वेव्स. बरोबर त्याच्या गॅलेक्सी होत्या त्या गॅलेक्सीचं रूपांतर कशामध्ये आलं मिल्की वेव्स. मिल्की वेव्सचं त्या ठिकाणी कन्वर्जन कशामध्ये आलं हियर इट इज द सोलार सिस्टीम. बरोबर मिल्की वेव्सचं रूपांतर कशामध्ये आलं व्हॉट हियर इट इज द सोलार सिस्टीम. आणि या सोलार सिस्टीम पैकी बरोबर आहे ना काय तयार झाले तुमचे प्लॅनेट्स. काय तयार झाले प्लॅनेट्स. बरोबर आणि या प्लॅनेट्स पैकी एक जो प्लॅनेट्स कशाचा असणार आहे अर्थचा. बरोबर म्हणजे सुरुवातीचं जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर कसं होतं जास्त आणि नंतरचं जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर कसं होतं कमी. बरोबर आहे मग या ठिकाणी याचे बिग एक्सप्लोजन झालं. बरोबर आहे टायटॅनिक एक्सप्लोजन. बरोबर आहे कधी झाला ओके व्हॉट हियर इट इज द 20,000 million or the what 20 billion. Okay what here it is the 20 billion years ago. What here it is the 20 billion years ago. आणि जी अर्थ तयार झाली ती अर्थ कधी तयार झाली या ठिकाणी what here it is the 4.6 billion years ago. Okay what here it is the 4.6 billion years ago. चालू ना that time that time the difference means what before 4.6 billion years ago. Okay that time the temperature of earth is very hot. That time the temperature of earth is very hot. Okay the temperature of earth is very hot and gases present in the form of vapors. Gases present in the form of what the gases present in the form of vapors. Okay जे gases होते ते gases कोणत्या फॉर्म मध्ये होते vapors फॉर्म मध्ये. Okay that's why what that time the temperature of earth is very hot. Okay before the 4.6 billion years ago. बरोबर 4.6 billion ago जे टेम्परेचर होतं अर्थचं ते कसं होतं इज व्हेरी हॉट. आणि अर्थवर जे गॅसेस होते ते गॅसेस कोणत्या फॉर्म मध्ये होते वेपर फॉर्म मध्ये. बरोबर आणि जसे जसे डेज पास आउट होत गेले जसे जसे इयर्स पास आउट होत गेले बरोबर ते वेपर्सचं काय आलं कंडेन्सेशन. वेपर्सचं काय आलं त्या ठिकाणी कंडेन्सेशन झालं. ओके दॅट्स व्हॉट द डेज वाज पास आउट द gases was what here it is the condensed. Okay that's what here it is the gases are condensed okay to form atmosphere of earth. Okay to form atmosphere of earth. जेव्हा आता atmosphere कसं झालं त्या ठिकाणी आठचं बघा. Okay what here it is the earth. Okay what here it is the earth. Okay earthचा हा जो आहे तो कोअर असणार. Okay अर्थचा हा जो पार्ट आहे तो पार्ट कशाचा असणार आहे कोअर पार्ट. कोअर मीन्स व्हॉट सेंटर. कोअर मीन्स व्हॉट सेंटर. बरोबर आहे आणि अर्थचा हा जो पार्ट आहे हा काय आहे सराउंडिंग. बरोबर आहे हा पार्ट कशाचा असणार आहे सराउंडिंग. ओके दॅट्स व्हॉट द कोअर ऑफ अर्थ इट इज मेड अप ऑफ व्हॉट निकेल अँड आयर्न. बरोबर आहे हा जो कोअर आहे अर्थचा हा कोअर कशाने बनलेला असणार आहे द कोअर ऑफ अर्थ इट इज मेड अप ऑफ निकेल अँड आयर्न अँड द surrounding atmosphere of earth is consist of carbon hydrogen oxygen and nitrogen. बरोबर आहे that's what it is the primitive atmosphere of earth. बरोबर that is what it is the primitive atmosphere of the earth. Okay that's what that thing the temperature of earth is very hot. बरोबर आहे before 4.6 billion years ago टेम्परेचर कसं होतं अर्थचं एकदम हॉट होतं. बरोबर आहे गॅसेस कोणत्या फॉर्म मध्ये होते वेपर्स फॉर्म मध्ये होते. परंतु जसे जसे दिवस पास आउट होत गेले तसे तसे गॅसेसचं काय झालं कंडेन्सेशन झालं. काय झालं त्या ठिकाणी कंडेन्सेशन and to form the atmosphere of the earth means what the core of the earth it consists of nickel and iron and the surrounding of the atmosphere of earth it consists of carbon hydrogen oxygen and nitrogen. Okay that's why what here it is the origin of earth. earthचं origin कधी झालं 4.6 billion years ago. बरोबर अर्थ कधी तयार झाले 4.6 billion years ago. आणि कशापासून तयार झाले पॉइंट सोर्स आणि what means what here it is the sun. आणि प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर असणार हे निकेल आयन सेंटरला असणार आहे आणि सराउंडिंगला काय असणार आहे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन अँड नायट्रोजन. सेकंड पॉइंट द सेकंड पॉइंट इन केमिकल इव्हॉल्युशन. सेकंड पॉइंट कोणता आहे केमिकल इव्हॉल्युशन मध्ये फॉर्मेशन ऑफ अमोनिया मिथेन अँड वॉटर. ओके वॉटर
इनिशियली ओके सुरुवातीला काय होतं बघा इनिशियली टेम्परेचर ऑफ अर्थ is very hot. Initially, temperature of Earth is very hot. Therefore, gases not combine easily. Gases not combine easily. Okay. सुरुवातीला काय होतं अर्थचं जे टेम्परेचर होतं सुरुवातीला अर्थचं टेम्परेचर कसं होतं the temperature of Earth is very hot. Therefore अर्थवरचे जे गॅसेस होते कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन they not combine easily. Okay, that's why what initially temperature of Earth is very hot. Therefore gases not combine easily. But about these gases which is very reactive about this carbon nitrogen oxygen यांच्यापैकी reactive कोण होता hydrogen. Okay, that's why what but hydrogen is very active and combined with carbon nitrogen and what oxygen. Okay, हे जे gases होते या gases पैकी hydrogen कसं होता very active and this hydrogen is very active and combined with carbon nitrogen and oxygen. When hydrogen combine with carbon to form methane. बरोबर आहे ना ज्यावेळेस हा हायड्रोजन कशा सोबत कंबाइन होणार आहे ज्यावेळेस हायड्रोजन कंबाइन होणार कार्बन सोबत त्यावेळेस काय तयार होणार आहे मिथेन. बघा मिथेन तयार झाला when the hydrogen combine with oxygen to form water. ओके ज्यावेळेस हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाइन होणार आहे त्यावेळेस काय तयार होणार आहे वॉटर तयार होणार आहे आणि when hydrogen combine with nitrogen to form okay काय तयार होणार आहे अमोनिया तयार होणार. ओके that's why what when hydrogen combine with carbon to form methane, hydrogen combine with oxygen to form water, hydrogen combine with nitrogen to form the ammonia. Therefore what here it is the formation of ammonia, methane and water. But about that मिथेन बरोबर आहे टेम्परेचर कसं होतं अर्थचं हॉट होतं टेम्परेचर कसं होतं अर्थचं हॉट होतं बरोबर आहे त्यामुळे अजून मिथेन होता तो कोणत्या फॉर्म मध्ये होता मिथेन इन द फॉर्म ऑफ गॅस. ओके मिथेन इन द फॉर्म ऑफ गॅस बरोबर आहे टेम्परेचर जास्त होतं त्यामुळे वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये होते वेपर फॉर्म मध्ये. बरोबर वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये ते वेपर फॉर्म मध्ये आणि अमोनिया सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये होता अमोनिया विच आर प्रेझेंट इन द गॅसेस फॉर्म अमोनिया प्रेझेंट इन द गॅसेस फॉर्म. बरोबर आहे लक्षात येते हे असणारे सुरुवातीला तयार असणारे मिथेन वॉटर अँड अमोनिया परंतु मग हा जो वेपर्स आहे बरोबर आहे ना हे जे वॉटर असणार आहे वॉटरचं या ठिकाणी काय होणार आहे कंडेन्सेशन या वॉटरचं या ठिकाणी काय होणार आहे here it is the condensation of water. water म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार आहे condensation of water vapor. condensation of what water vapor. बरोबर आहे ना जसे दिवस पुढे गेले तसे हे जे वॉटर वेपर्स आहे यांचं काय झालं कंडेन्सेशन झालं आणि वॉटरचे वेपर्स फॉर्म मध्ये होते ते वॉटर आता कोणत्या फॉर्म मध्ये होणार आहे वॉटर विच आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लिक्विड. वॉटर विच आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लिक्विड म्हणजे हे जे वॉटर आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये जमिनीवर पडणार आहे मग इन द फॉर्म ऑफ रेनफॉल. म्हणजे काय झालं त्या ठिकाणी रेनफॉल झाले आणि अर्थचं जे टेम्परेचर मग अर्थचं टेम्परेचर कसं झालं the temperature of earth is very cold. The temperature of earth is very cold. Okay like that what it is the formation of ammonia, methane and water. मग काय सेंटेन्स बघा इनिशियली the temperature of earth is very hot. सुरुवातीला अर्थचं टेम्परेचर कसं होतं जास्त होतं त्यामुळे काय होणार आहे गॅसेस नॉट कंबाइन इझिली. त्यामुळे अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये जे गॅसेस होते कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन ते इझिली कंबाइन होत नव्हते परंतु तरी सुद्धा काय असणार आहे हायड्रोजन इज व्हेरी ऍक्टिव्ह. बरोबर आहे त्या गॅसेस मध्ये हायड्रोजन कसा होता ऍक्टिव्ह होता आणि तो हायड्रोजन कशा सोबत कंबाइन होणार आहे कंबाइन विथ कार्बन नायट्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन जर कार्बन सोबत कंबाइन होणार तर काय तर होणार आहे मिथेन. परंतु टेम्परेचर जास्त असल्यामुळे मिथेन कोणत्या फॉर्म मध्ये आहे गॅस फॉर्म मध्ये. हायड्रोजन कंबाइन विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. परंतु टेम्परेचर जास्त असल्यामुळे सुरुवातीचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे कोणत्या फॉर्म मध्ये वेपर फॉर्म मध्ये हायड्रोजन कंबाइन विथ नायट्रोजन टू फॉर्म अमोनिया. परंतु त्या टाइमचं टेम्परेचर जास्त होतं त्यामुळे अमोनिया कोणत्या फॉर्म मध्ये गॅस फॉर्म मध्ये. आता हे जे वॉटर वेपर्स आहे जसे जसे दिवस पास आउट होणार आहे तसं तसं वॉटर वेपरचं काय आलं कंडेन्सेशन झालं आणि वेपर्स फॉर्म मधलं वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये आले लिक्विड फॉर्म मध्ये इन द फॉर्म ऑफ व्हॉट रेनफॉल अँड दॅट टाइम द टेम्परेचर ऑफ अर्थ इज व्हेरी कोल्ड. बरोबर त्यामुळे टेम्परेचर जे होतं अर्थ ते कसं झालं कोल्ड झालं. Therefore
ammonium and methane. Therefore, ammonia and methane which are present in a rainfall water, which are present in a rainfall water in dissolved form. ओके, कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहे? इन डिसॉल्व्ड फॉर्म. म्हणजे ज्यावेळेस रेनफॉल, ज्यावेळेस वॉटर वेपर्स कंडेन्स होणार, वॉटर वेपर्स कंडेन्स झाल्यामुळे लिक्विड वॉटर तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? लिक्विड वॉटर. आणि लिक्विड वॉटर रेनफॉलच्या मदतीने कुठे येणार आहे? जमिनीवर येणार आहे. रेनफॉलच्या मदतीने कुठे येणार? जमिनीवर येणार. आणि जमिनीवर हे वॉटर आल्यानंतर ते वॉटर सगळं कशामध्ये स्टोर होणार आहे? लेक्स मध्ये, स्ट्रीम मध्ये, बरोबर आहे ना, रिव्हर्स मध्ये, म्हणजे नद्या, बरोबर आहे, पाण्याचे झरे, बरोबर आहे, सी, ओशियन, बरोबर आहे ना, त्या ठिकाणी तलाव वगैरे असणार आहे, समुद्र असणार आहे, या सगळ्या ठिकाणी तुमचा रेनफॉल का होणार? जमा होणार. बरोबर, हे वॉटर जमा होणार. आणि या वॉटर मध्ये मिथेन आणि अमोनिया कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? डिसॉल्व्ड फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये असणार? डिसॉल्व्ड फॉर्म. देन व्हाट? लाइक दैट द फॉर्मेशन ऑफ अमोनिया, मिथेन एंड वॉटर. देन थर्ड वर्ड कन्सेप्ट व्हाट? हियर इट इज द सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. ओके, व्हाट? सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. त्यामुळे तुम्हाला जर क्वेश्चन आला, which chemical present in the primitive earth, बरोबर आहे, अर्थवर सगळ्यात पहिले केमिकल कोणते? मग अर्थवरचे सगळ्यात पहिले केमिकल कोणते? अमोनिया, मिथेन आणि वॉटर. बरोबर आहे. मग आता अमोनिया, मिथेन आणि वॉटर तयार झालेला आहे. आता काय तयार होणार आहे? सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. आता काय तयार होणार आहे? सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. therefore what this molecule nothing but means what? Ammonia and methane. Nothing but means what? Ammonia and methane. The molecules which are present, हे जे molecules असणार आहे कसे प्रेझेंट असणार आहे? which are present in the form of free radicals. हे जे molecules आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहे? the molecules which are present in the form of free radicals. Free radicals nothing but means what? Here it is the CH and CH2. बरोबर, हे कोणते रॅडिकल्स असणार आहे? फ्री रॅडिकल्स असणार. बरोबर, फ्री रॅडिकल्स नथिंग बट मीन्स व्हाट? हियर इट इज द प्रेझेन्स ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन and unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbon. बरोबर, हे फ्री रॅडिकल कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन and unsaturated hydrocarbon. And this hydrocarbon those are what? reactive. बरोबर, हे जे हायड्रोकार्बन्स असणार आहे या हायड्रोकार्बन्स मध्ये काय होणार आहे? रिएक्शन्स होणार आहे. या हायड्रोकार्बन्स मध्ये काय होणार आहे? रिएक्शन्स होणार आहे. या हायड्रोकार्बन मध्ये कोणत्या रिएक्शन्स होणार आहे? मग those hydrocarbons which are undergoing the reactions like that what? या हायड्रोकार्बन मध्ये पहिली रिएक्शन होणार आहे कंडेन्सेशन. ओके, व्हाट? कंडेन्सेशन. या हायड्रोकार्बन मध्ये रिएक्शन होणार आहे पॉलिमरायझेशन. ओके, व्हाट रिएक्शन? हियर इट इज द पॉलिमरायझेशन. ओके, या हायड्रोकार्बन मध्ये रिएक्शन होणार आहे ऑक्सिडेशन. या हायड्रोकार्बन मध्ये रिएक्शन होणार आहे रिडक्शन. ओके, दॅट्स व्हाट? द हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन and unsaturated hydrocarbon undergoes the reaction condensation, polymerization, oxidation and reduction with the help of, ओके, या जे रिएक्शन्स आहे या रिएक्शन कशाच्या मदतीने होणार? मग बघा, with the help of what? with the help of volcanic eruption. with the help of what? volcanic eruption. म्हणजे जे ज्वालामुखी आहे, बरोबर ना, volcanic eruption म्हणजे काय? ज्वालामुखी. या रिएक्शन होण्यासाठी एनर्जी लागणार. या रिएक्शन होण्यासाठी काय लागणार? एनर्जी लागणार. आणि एनर्जी सोर्सेस कोण असणार आहे? मग कोणाच्या मदतीने मिळणार आहे एनर्जी? with the help of volcanic eruption, with the help of radiations, with the help of what? radiations, with the help of UV radiations. बरोबर, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. एनर्जी जी मिळणार आहे ती रेडिएशन पासून मिळणार आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पासून मिळणार आहे. ती जी एनर्जी ती मिळणार आहे लाइटनिंग पासून. ती एनर्जी कशापासून मिळणार आहे? लाइटनिंग. म्हणजे जे विजा वगैरे चमकणार आहे ते विजांपासून जे एनर्जी मिळणार आहे, बरोबर आहे ना, रेडिएशन पासून एनर्जी मिळणार आहे, व्होल्कॅनिक इरप्शन पासून एनर्जी मिळणार आहे. आणि एनर्जी मिळणार आणि एनर्जी कोण वापरणार? हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आणि एनर्जी हायड्रोकार्बनने वापरल्यानंतर रिएक्शन होणार कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन and what? reduction. And that time here it is the formations of what? formation of simple organic molecule. आणि त्यामुळे मग काय तयार होणार आहे? इथे तयार होणार आहे सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. काय तयार होणार आहे या ठिकाणी? सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. मग या ठिकाणी जे सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल असणार ते काय असणार आहे? मोनोसॅकराइड. विथ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल here it is the formation of
मोनोसॅकराइड. हिअर इट इज द फॉर्मेशन ऑफ अमिनो ऍसिड. काय तयार होणार आहे या ठिकाणी? अमिनो ऍसिड तयार होणार. या ठिकाणी तयार होणार आहे फॅटी ऍसिड. ओके, काय तयार होणार आहे या ठिकाणी? हिअर इट इज द फॉर्मेशन ऑफ फॅटी ऍसिड. या ठिकाणी तयार होणार आहे ग्लिसरॉल. काय तयार होणार आहे? ग्लिसरॉल. या ठिकाणी तयार होणार आहे प्युरिन्स. ओके, काय तयार होणार? प्युरिन्स. आणि या ठिकाणी तयार होणार आहे पिरिमिडिन्स. काय तयार होणार आहे? पिरिमिडिन्स. ओके, लाईक दॅट. अशा प्रकारे बरोबर आहे ज्या अर्थवर काय तयार होणार आहे? सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. अर्थवर काय तयार होणार आहे? सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. काय होतं अर्थवर अगोदर? अर्थवर अगोदर होते तुमचे रॅडिकल, फ्री रॅडिकल CH आणि CH2. कोणत्या फॉर्म मध्ये? सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये. यामध्ये रिएक्शन झाल्या कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. यासाठी एनर्जी सोर्स लागले. एनर्जी कोणी प्रोव्हाइड केले? ज्वालामुखीने, म्हणजे ऑर्गॅनिक इरप्शनने, रेडिएशन्सने आणि लाइटनिंगने. आणि त्यामुळे मग सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झाले. मोनोसॅकराइड, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल, प्युरिन अँड पिरिमिडिन. Okay, that time what? Here is the formation of. Then one word is remaining in the formation of ammonia, methane and water. या ठिकाणी हे जे गॅसेस तुमचे तयार झाले आणि डिसॉल्व झाले कशामध्ये? C मध्ये. त्यावेळेस त्या C ला बरोबर आहे, त्यावेळेस त्या C ला काय नाव देण्यात गेलं? Here it is called as the hot dilute soup. Okay, that time when ammonia and methane बरोबर आहे, ज्यावेळेस तुमचे अमोनिया आणि मिथेन कशामध्ये होतात? त्या वॉटर मध्ये होते. अमोनिया आणि मिथेन कशामध्ये होतात? वॉटर मध्ये. बरोबर आहे, त्यावेळेस त्या वॉटरला बरोबर आहे त्या सूपला काय नाव देण्यात गेलं? इट इज कॉल्ड एज द हॉट डायल्यूट सूप और इट इज कॉल्ड एज द प्रिमिटिव्ह ब्रॉथ. ओके, दैट इज व्हाट इट इज आल्सो कॉल्ड एज द प्रिमिटिव्ह ब्रॉथ. ओके, ॲज पर द सायंटिस्ट हेल्डेन. ओके, आणि हे जे प्रिमिटिव्ह सूप असणार आहे किंवा हे जे हॉट डायल्यूट सूप आहे किंवा प्रिमिटिव्ह ब्रॉथ आहे, कोणी नाव दिलं? सायंटिस्ट हेल्डेन. ओके, काही डाऊट इथपर्यंत आलं लक्षात? हे यामध्ये जे हॉट डायल्यूट सूप कशामध्ये आहे? फॉर्मेशन ऑफ अमोनिया, मिथेन आणि वॉटर. कारण ते जे पाणी आहे बरोबर आहे, ते पाणी जमिनीवर आलं आणि त्या ओके सॉरी हिअर इट इज द माय मिस्टेक. हॉट डायल्यूट सूप जे हॉट डायल्यूट सूप कशामध्ये असणार आहे? सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. बरोबर, हे सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल्स आहेत, हे जे सगळे कंपोनंट्स आहेत बरोबर, हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत सिंपल ऑर्गेनिक कंपाऊंड्स कशामध्ये? वॉटरमध्ये. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण हॉट डायल्यूट सूप किंवा प्रिमिटिव्ह ब्रॉथ. त्यामुळे तुम्ही काय करायचं? हे जे सेंटेन्स आहे ओके, हॉट डायल्यूट सूप कशामध्ये टाकणार? सिंथेसिस ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. देन नाउ वी आर मूव टुवर्ड्स द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. बरोबर, आता सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल झाले. आता काय तयार होणार आहे? सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल्स. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला? पहिला पॉईंट काय बघितला मग आपण? ओरिजिन ऑफ अर्थ अँड देअर प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. फर्स्ट पॉईंट काय बघितला आपण? ओरिजिन ऑफ अर्थ अँड देअर प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. दुसरा पॉईंट काय बघितला आपण? व्हॉट इज सेकंड पॉईंट? फॉर्मेशन ऑफ अमोनिया. द नेक्स्ट वन पॉईंट ओके, नेक्स्ट वन पॉईंट काय असणार आहे? फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. बरोबर, आपण अगोदर बघितलं होता फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. बरोबर, तिसरे स्टेप का बघितले होते आपण? फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. सिंपल मध्ये कोण होता? फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड, प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. आता हे जे सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल्स आहेत फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड, प्युरिन्स आणि पिरिमिडिन, यामध्ये केमिकल रिएक्शन होणार आणि सिंपल ऑर्गेनिक पासून कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक तयार होणार. म्हणजे फॅटी ऍसिड पासून फॅट्स तयार होणार, अमिनो ऍसिड पासून प्रोटीन्स तयार होणार, प्युरिन्स आणि पिरिमिडिन पासून न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड्स तयार होणार. ओके, लाईक दॅट व्हॉट? फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. अशा प्रकारे काय तयार होणार आहे? देन व्हॉट? हिअर इट इज आल्सो नेक्स्ट वन सिंपल मोनोसॅकराइड. बरोबर, सिंपल ऑर्गेनिक मध्ये काय असणार आहे? मोनोसॅकराइड असणार. आणि या सिंपल मोनोसॅकराइड पासून काय होणार आहे? कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड तयार होणार. काय तयार होणार आहे? हिअर इट इज द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड. त्यामुळे ग्लिसरॉल फॅटी ऍसिड्स मध्ये जाणार. बरोबर, ग्लिसरॉल हिअर इट इज द पार्ट्स ऑफ व्हॉट? फॅटी ऍसिड्स. बरोबर, त्यामुळे सिंपल फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड, प्युरिन, पिरिमिडिन आणि मोनोसॅकराइड यांच्यापासून कॉम्प्लेक्स काय होणार? फॅट्स, प्रोटीन, न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोसाइड्स आणि व्हॉट? हिअर इट इज द पॉलिसॅकराइड्स. ओके, then what? Here it is the amino acid. The complex of amino acid, it is known as the complex of amino acid. It is called as the protoprotein, and this protoprotein to form the proteins. बरोबर, ज्यावेळेस अमिनो ऍसिड एकत्र येणार आहे त्यावेळेस काय तयार होणार आहे? प्रोटोप्रोटीन्स तयार होणार. आणि प्रोटोप्रोटीन ज्यावेळेस एकत्र येणार त्यावेळेस काय तयार होणार आहे? प्रोटीन्स
व्हॉट जर तुम्हाला क्वेश्चन आला व्हॉट मॉलिक्यूल इट इज द लँडमार्क ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ दॅट्स टाइम व्हॉट इज द मॉलिक्यूल प्रोटीन इट इज द लँडमार्क ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ ओके दॅट्स व्हॉट इज simple compound to form the complex compound. Then next one topic it is the formation of nucleic acid. The next one topic what it is the formation of nucleic acid. बरोबर आता प्रोटीन्स तयार झाले आता प्रोटीन पासून या ठिकाणी जेव्हा काय तयार होणार आहे न्यूक्लिक ऍसिड तयार होणार आहे काय तयार होणार आहे न्यूक्लिक ऍसिड बरोबर न्यूक्लिक ऍसिड तयार होण्यासाठी आपल्याजवळ कोणते मॉलिक्युल्स आहेत न्यूक्लिक ऍसिड तयार होण्यासाठी आपल्याला कोणते मॉलिक्युल्स असणार आहे न्यूक्लियोटाइड्स अँड न्यूक्लियोसाइड्स ओके देयरफॉर व्हाट हियर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हाट हियर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ शुगर मॉलिक्यूल फॉस्फोरिक एसिड बोलू नका रे शुगर मॉलिक्यूल फॉस्फोरिक एसिड एंड प्यूरिन्स and pyrimidine bases purine and pyrimidine bases nothing but means what here it is the nitrogen base okay purine and pyrimidine कोणते बेस असणार आहे here it is the what nitrogen base okay that's what the combination of sugar phosphoric acid and nitrogen base purine and pyrimidine they form a nucleic acid बरोबर आहे जे शुगर मॉलिक्यूल असणार आहे फॉस्फोरिक एसिड असणार आहे आणि प्युरिन पिरिमिडिन बेस आहे हे ज्यावेळेस सगळे एकत्र येणार त्यावेळेस काय तयार होणार आहे हियर इट इज द फॉर्मेशन ऑफ व्हाट न्यूक्लिक ऍसिड काय तयार होणार आहे या ठिकाणी न्यूक्लिक ऍसिड तयार होणार आहे न्यूक्लिक ऍसिड मध्ये असणार आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड बरोबर न्यूक्लिक ऍसिड मध्ये काय असणार आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हियर इट इज द आरएनए अँड डीएनए दॅट इज व्हाट दिस न्यूक्लिक ऍसिड हाव द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ रेप्लिकेटिंग बरोबर आहे जे न्यूक्लिक ऍसिड असणार आहे या न्यूक्लिक ऍसिड मध्ये कोणती प्रॉपर्टी असणार आहे इट इज द सेल्फ रेप्लिकेटिंग एबिलिटी कोणती एबिलिटी असणार आहे सेल्फ रेप्लिकेटिंग एबिलिटी त्यामुळे याच्यावर आणखी एक क्वेश्चन व्हिच इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ओके सेल्फ रेप्लिकेटिंग प्रॉपर्टी जी असणार ती काय असणार आहे फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे फंडामेंटल प्रॉपर्टी असणार आहे जी मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असणार आहे ती फंडामेंटल प्रॉपर्टी कोणती असणार आहे फंडामेंटल प्रॉपर्टी असणार आहे सेल्फ रेप्लिकेटिंग आणि सेल्फ रेप्लिकेटिंग प्रॉपर्टी कोणाची असणार आहे न्यूक्लिक ऍसिडची म्हणजे आरएनए ची आणि डीएनए ची आणि आरएनए आणि डीएनए कशापासून तयार होणार आहे कॉम्बिनेशन ऑफ शुगर मॉलिक्यूल फॉस्फोरिक ऍसिड अँड नायट्रोजन बेस प्युरिन अँड पिरिमिडिन म्हणजे अशा प्रकारे सिंपल ऑर्गॅनिक पासून कॉम्प्लेक्स तयार झाले फॅटी ऍसिड अमिनो ऍसिड प्युरिन पिरिमिडिन मोनोसॅकराइड पासून तयार झाले फॅट्स प्रोटीन न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड as well as the polysaccharide यापैकी अमिनो ऍसिड एकत्र तयार होणार प्रोटीन तयार होणार प्रोटीन पासून प्रोटीन तयार होणार प्रोटीन हा काय लँडमार्क ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ आणि त्यानंतर मग काय तयार होणार फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड कसं तयार होणार शुगर फॉस्फोरिक ऍसिड प्युरिन आणि पिरिमिडिन बरोबर हे सगळे एकत्र येणार आणि आरएनए डीएनए तयार होणार आरएनए डीएनए मध्ये कोणती प्रॉपर्टी आहे सेल्फ रेप्लिकेटिंग एबिलिटी आणि ही प्रॉपर्टी कोणती असणार आहे फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम और हियर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओके इथपर्यंत काय अडचण आहे here it is the 6.1 point what formation of protozoites or the free cells after the formation of nucleic acid बरोबर पाचवा पॉइंट काय बघितला होता आपण न्यूक्लिक ऍसिडचं फॉर्मेशन आता न्यूक्लिक ऍसिड तयार झालेला आहे मग न्यूक्लिक ऍसिड नंतर आता काय तयार होणार बघा इट इज द फॉर्मेशन ऑफ प्रोटोजोइट सेल और द फ्री सेल्स म्हणजे लिव्हिंग सेलची जी पहिली सेल तयार झाली बरोबर आहे ना जे लिव्हिंग सेलची पहिली सेल तयार झाली त्याच्या अगोदर कोणती सेल तयार झाली होती फ्री सेल्स ओके दॅट्स हाऊ टू फ्री सेल इज फॉर्म बरोबर फ्री सेल कशी तयार झाली मग बघा हियर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड मीन्स व्हाट आरएनए अँड डीएनए कॉम्बिनेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड प्लस ऑर्गॅनिक मॉलिक्यूल प्लस इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल बरोबर म्हणजे न्यूक्लिक ऍसिड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन होणार आणि त्यानंतर काय तयार होणार आहे हियर इट इज द फॉर्मेशन ऑफ प्रोटोजोइट सेल और द फ्री सेल्स ओके व्हाट हियर इट इज द फॉर्मेशन ऑफ प्रोटोजोइट सेल और प्रोटोजोइट सेल that means what free cell and these free cells having the ability or the same property of the living system मध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच प्रॉपर्टी सगळ्या कोणत्या सेल मध्ये होत्या फ्री सेल मध्ये ओके लाईक दॅट हियर इट इज द फॉर्मेशन ऑफ प्रोटोजोइट अँड फ्री सेल अशा प्रकारे मग काय तयार झाले प्रोटोजोइट सेल तयार झाले आणि फ्री सेल तयार झाले त्यानंतर बघा काय प्रोटोजोइट फॉर्म बाय द टू प्रोसेस मग ही जी फ्री सेल आहे ही जे प्रोटोजोइट सेल आहे प्रोटोजोइट आणि फ्री सेल
दोन प्रोसेसने तयार झाल्या. मग पहिली प्रोसेस होती ती प्रोसेस होती co-observation. ओके, व्हॉट इज द फर्स्ट प्रोसेस? द फर्स्ट प्रोसेस here it is the co-observation and second process here it is the microsphere. ओके, समजतंय बरोबर है ना? काय तयार झालेली आहे? प्री सेल तयार झालेली. काय तयार झालेली आहे? प्रोटोबायंट सेल तयार झाली. मग प्री सेल आणि प्रोटोबायंट सेल कशी तयार झाली? तर पहिली प्रोसेस असणार आहे को-ऑब्झर्वेशन आणि दुसरी प्रोसेस असणार आहे मायक्रोस्फियर. मग व्हॉट इज द मीनिंग ऑफ को-ऑब्झर्वेशन? व्हॉट इज द मीनिंग ऑफ को-ऑब्झर्वेशन? को-ऑब्झर्वेशन मीन्स व्हॉट? कोलाइडल एग्रीगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन्स अँड लिपिड मॉलिक्यूल. जे लिपिड मॉलिक्यूल आहे, जे प्रोटीन मॉलिक्यूल आहे ते कसे आहे? हायड्रोफोबिक आहे. ते कसे आहे? हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक म्हणजे काय? वॉटर हेटिंग. बरोबर, वॉटर सोबत हेट असणे त्याला म्हणतो आपण हायड्रोफोबिक. पण हे जे हायड्रोफोबिक प्रोटीन्स आणि लिपिड मॉलिक्यूल आहे यांचं काय झालं? कोलाइडल एग्रीगेशन. यांचं काय झालं? कोलाइडल एग्रीगेशन म्हणजे सगळे प्रोटीन्स आणि लिपिड एकत्र आले. सगळे प्रोटीन्स आणि लिपिड एकत्र आले. बरोबर आहे, त्याला म्हणणार आपण को-ऑब्झर्वेशन. त्याला काय म्हणणार आपण? को-ऑब्झर्वेशन. आणि को-ऑब्झर्वेशन हे नाव कोणी दिलं बघा? हिअर इट इज द ओपॅरिन. ओके, ओपॅरिन गिव द टर्म को-ऑब्झर्वेशन. आणि को-ऑब्झर्वेशन द रिपोर्ट मीन्स ऑफ कोलाइडल एग्रीगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन्स अँड लिपिड. मग व्हॉट हॅपन इन को-ऑब्झर्वेशन? को-ऑब्झर्वेशन द रिपोर्ट मीन्स ऑफ द को-ऑब्झर्वेंट्स ग्रेव अप. ग्रेव अप म्हणजे काय? वाढणे, साईज वाढणे. बरोबर आहे, ग्रेव अप म्हणजे काय? साईज वाढणे. को-ऑब्झर्वेशन ग्रेव बाय टेकिंग ऑफ सम मॉलिक्यूल फ्रॉम द सराउंडिंग मटेरियल. बरोबर आहे, टेकिंग ऑफ सम मॉलिक्यूल फ्रॉम द सराउंडिंग मटेरियल. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी प्रोटीन्स लिपिड मॉलिक्यूल आहे. कोणते मॉलिक्यूल आहे? प्रोटीन लिपिड मॉलिक्यूल आहे. प्रोटीन लिपिड मॉलिक्यूल काय करते आहे? हे जे सराउंडिंग मटेरियल आहे या सराउंडिंग मटेरियल सोबत काय होत आहे? कंबाईन होत आहे. सराउंडिंग मटेरियल सोबत काय होत आहे? कंबाईन होत आहे. आणि हे प्रोटीन्स आणि लिपिड सराउंडिंग मटेरियल सोबत कंबाईन होणार आणि कंबाईन झाल्यामुळे मग त्यांची साईज काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. त्याची साईज ग्रे होणार आहे. त्याची साईज वाढणार आहे. बरोबर आहे, त्यावेळेस त्याची साईज वाढल्यानंतर तो ग्रो अप झाल्यानंतर त्या कंडिशनला म्हणणार आपण को-ऑब्झर्वेट. त्या कंडिशनला म्हणणार आपण को-ऑब्झर्वेट. आणि को-ऑब्झर्वेट इट इज नॉट थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल. बरोबर आहे, जो को-ऑब्झर्वेट आहे तो स्टेबल आहे का? नाही, तो को-ऑब्झर्वेट कसा असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. आणि अनस्टेबल असल्यामुळे तो परत काय होणार आहे? ब्रेकडाऊन होणार आहे. परत काय होणार आहे? ब्रेकडाऊन होणार. म्हणजे हा को-ऑब्झर्वेट ग्रो अप पण होणार आणि ब्रेकडाऊन पण होणार. ग्रो अप पण होणार आणि ब्रेकडाऊन पण होणार. मग ग्रो अप झाल्यानंतर अनस्टेबल असल्यामुळे तो ब्रेकडाऊन होणार आणि त्याचे रूपांतर कशामध्ये होणार आहे? स्मॉलर सब युनिट मध्ये होणार. त्याचे रूपांतर कशामध्ये होणार आहे? स्मॉलर सब युनिट. मग व्हॉट इज द को-ऑब्झर्वेशन? को-ऑब्झर्वेशन मध्ये मीन्स ऑफ कोलाइडल एग्रीगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन्स अँड लिपिड. सगळे प्रोटीन्स लिपिड्स एकत्र येणार. बरोबर आहे, आणि प्रोटीन्स लिपिड एकत्र आल्यानंतर त्याची साईज इन्क्रीज होणार. त्याची साईज काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. प्रोटीन लिपिड एकत्र आल्यानंतर साईज इन्क्रीज होणार. त्या कंडिशनला म्हणणार आपण को-ऑब्झर्वेट. परंतु को-ऑब्झर्वेट हा स्टेबल नाही, तो कसा आहे? अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे तो ब्रेकडाऊन होणार आणि परत त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? स्मॉलर सब युनिट मध्ये. बरोबर आहे, त्यामुळे हे जे को-ऑब्झर्वेट आहे या को-ऑब्झर्वेटला नाव कोणी दिला? ओपॅरिन. बरोबर. आणि सेकंड जी प्रोसेस आहे प्री सेल तयार होण्याची ती कोणती प्रोसेस असणार आहे? मायक्रोस्फियर. बरोबर आहे ना, कोणती प्रोसेस असणार आहे? मायक्रोस्फियर. कारण आपण काय बघतो आहे? प्रोसेस ऑफ प्री सेल फॉर्मेशन. काय बघतोय आपण? प्रोसेस ऑफ प्री सेल फॉर्मेशन. प्री सेल दोन प्रोसेसने होणार. पहिली प्रोसेस असणार को-ऑब्झर्वेशन, दुसरी प्रोसेस असणार आहे मायक्रोस्फियर. बरोबर, मायक्रोस्फियर टर्म गिवन बाय द सिडनी फॉक्स. बरोबर, मायक्रोस्फियरला जे नाव आहे ते कोणी दिला? सायंटिस्ट सिडनी फॉक्सने दिलं. बरोबर, मायक्रोस्फियर मीन्स व्हॉट? आर फॉर्म बाय हायड्रोफिलिक सबस्टन्स. बरोबर आहे ना, जसं आपण को-ऑब्झर्वेट मध्ये कोणते सबस्टन्स बघितले? को-ऑब्झर्वेट मध्ये बघितले आपण हायड्रोफोबिक. को-ऑब्झर्वेट मध्ये काय बघितले आपण? हायड्रोफोबिक. मायक्रोस्फियर मध्ये कोणते असणार आहे? हायड्रोफिलिक. बरोबर आहे ना. मग मायक्रोस्फियर मीन्स व्हॉट? इट इज द फॉर्म बाय हायड्रोफिलिक सबस्टन्स सराउंडेड बाय द वॉटर मॉलिक्यूल. जे हायड्रोफिलिक सबस्टन्स असणार त्या हायड्रोफिलिक सबस्टन्सला कशाची सराउंडिंग होणार आहे? वॉटर मॉलिक्यूलची सराउंडिंग होणार आहे. मग जे मॉलिक्यूल तयार होणार आहे त्या मॉलिक्यूलला म्हणणार आपण मायक्रोस्फियर. त्या मॉलिक्यूलला म्हणणार आपण मायक्रोस्फियर. आणि दिस मायक्रोस्फियर आर स्टेबल. आता हे जे मायक्रोस्फियर असणार आहे मायक्रोस्फियर कशी असणार आहे? स्टेबल असणार. बरोबर. मग कॉमनली द मायक्रोस्फियर अँड को-ऑब्झर्वेट, द मायक्रोस्फियर अँड को-ऑब्झर्वेट दे फॉर्म द प्री सेल. बरोबर आहे, मायक्रोस्फियर आणि को-ऑब्झर्वेट या दोन्ही प्रोसेसने काय तयार होणार आहे? प्री सेल तयार होणार आहे किंवा प्रोटोबायोट्स तयार होणार आहे. दॅट टाइम व्हॉट? सच अ मायक्रोस्फियर अँड को-ऑब्झर्वेट हॅव द लिव्हिंग प्रॉपर्टी. आणि हे जे मायक्रोस्फियर आहे बरोबर आहे ना, हे जे को-ऑब्झर्वेट आहे यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? लिव्हिंग प्रॉपर्टी. बरोबर. मग लिव्हिंग प्रॉपर्टी म्हणजे कोणत्या? सच ॲज द ग्रोथ अँड डिव्हिजन. लिव्हिंग प्रॉपर्टी काय असणार आहे? ग्रोथ अँड डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल आपली काय होत असते?
ग्रोथ होत असते बरोबर. हे लिव्हिंग प्रॉपर्टी म्हणतो आपण. कोणती प्रॉपर्टी म्हणतो? लिव्हिंग प्रॉपर्टी किंवा डिव्हिजन ब्रेकडाऊन होते. हे सुद्धा कोणती प्रॉपर्टी आहे? कोणती प्रॉपर्टी आहे? लिव्हिंग प्रॉपर्टी. मग तुम्ही कोऑर्डिनेट पण बघितला, मायक्रोस्फिअर पण बघितला बरोबर आहे. कोऑर्डिनेट मध्ये साईज पण वाढते आणि कमी पण होते, म्हणजे ग्रोथ पण होते आणि डिव्हिजन पण होते बरं. मग ह्या दोन्ही प्रॉपर्टी कोणत्या? लिव्हिंग प्रॉपर्टी. दॅट्स व्हाट such a microsphere and coarserate have living properties such as growth and division that tend to form eubuoyant cell or the free cells. त्यावेळेस किती सेल तयार असतात? ती सेल कोणती असणार आहे? eubuoyant cell or what it is called as the free cell. Okay, like that what here it is the 6 point formation of protobiote or the free cell. Okay, note down junior. Then last stage of chemical evolution, here it is the what? Formation of first cell. So what? Here it is the formation of first cell. बरोबर. आता फ्री सेल नंतरची सेल तयार होणार आहे ती असणार आहे लिव्हिंग सेल. ओके, दॅट्स व्हाय व्हाट हियर इट इज द फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. When RNA means what? Nucleic acid or DNA. When RNA or DNA molecule, right? RNA or DNA molecule with free cell to form first cell of life. To form first cell of life. बरोबर आहे. लाईफची जी पहिली सेल आहे ती या ठिकाणी मग काय झालेली आहे? तयार झालेली. ओके, आणि कशी तयार झालेली आहे? when nucleic acid nothing but means what? RNA or DNA. Nucleic acid means what? RNA or DNA. When RNA or DNA molecules with what? With free cell. RNA आणि DNA ज्यावेळेस फ्री सेल सोबत कंबाईन होणार आहे त्यावेळेस ती जी सेल तयार होणार आहे ती सेल असणार आहे फर्स्ट सेल ऑफ लाईफ. ती सेल असणार आहे फर्स्ट सेल ऑफ लाईफ. आणि दिस फर्स्ट सेल ऑफ लाईफ मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. कोणत्या ऍक्टिव्हिटीज असणार आहे? दिस सेल this first cell, okay, means what? This first cell have a property. This first cell have a property like metabolic activities. Like metabolic activities. बरोबर. ही जी सेल आहे या सेल मध्ये कोणती ऍक्टिव्हिटी असणार आहे? Like the metabolic activities. And this cell or this first cell it is anaerobic. ही जी पहिली सेल असणार आहे पहिली सेल कशी असणार आहे? अनएरोबिक असणार आहे. अनएरोबिक मीन्स व्हाट? विदाउट ऑक्सिजन respiration. Without oxygen respiration. Okay, that's why this first cell it is the anaerobic and what? It is the chemosynthetic. बरोबर आहे. heterotrophic कशी असणार आहे? heterotrophic. heterotrophic means what? They do not produce their own food. They do not produce their own food. बरोबर आहे. स्वतःचं फूड स्वतः तयार केलं गेले नाही तर फूड साठी ते दुसऱ्या सेलवर काय राहिले? डिपेंड राहिले. Okay, that's why what? It is the last stage of chemical evolution, formation of first cell when RNA or DNA molecule with the free cell to form a first cell of life. The first cell of life property like a metabolic activities. बरोबर. कोणत्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आणि तिची फर्स्ट सेल होती ती कशी होती? अनएरोबिक अँड हेटेरोट्रॉपिक. लाईक दॅट व्हॉट इट इज द केमिकल इव्होल्यूशन इज एंडेड. बरोबर. या ठिकाणी काय झालं? तुमचं केमिकल इव्होल्यूशन एंड झालं. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे? ती लाईफ जी आहे ती लाईफ कशापासून आलेली आहे? केमिकल्स पासून. लाईफ कशापासून आलेली आहे? केमिकल्स पासून. त्यामुळे आपण रिव्हिजन घेऊ. बघा पहिला पॉइंट काय होता? फॉर्मेशन ऑफ अर्थ अँड व्हॉट हिअर प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. म्हणजे सर्वात अगोदर काय तयार झाले? अर्थ तयार झाले. बरोबर आहे ना. एक आगीचा गोळा होता. बिग बँग थेरी झाली. बरोबर. एक आगीचा गोळा होता. त्या आगीच्या गोळ्यापासून काय तयार झाले? अर्थ तयार झाले. बरोबर आहे. 4.6 बिलियन इयर्स अगो. बरोबर आहे. परंतु तिथलं जे टेम्परेचर होतं ते जास्त होते त्यामुळे तिथले जे गॅसेस होते कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन हे कंबाईन होते का? नाही. बरोबर आहे ना. नंतर काय तयार झालं मग? फॉर्मेशन ऑफ मिथेन, अमोनिया अँड वॉटर. बरोबर आहे ना. मग ते जे कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन होते त्यापैकी रिॲक्टिव्ह कोण होता? नायट्रोजन. मग हायड्रोजन कार्बन सोबत रिॲक्ट झाला मिथेन तयार झाला. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत तयार झाला वॉटर तयार झाला. हायड्रोजन नायट्रोजन सोबत रिॲक्ट झाला अमोनिया तयार झाला. बरोबर आहे. त्यानंतर मग तिसरी स्टेज काय होते? फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर. मग सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय तयार झाला? फॅटी ऍसिड
amino acids, monosaccharides, purines and pyrimidine as well as the glycerol. बरोबर. म्हणजे सिंपल मॉलिक्यूल तयार झालं. मग सिंपल मॉलिक्यूलचं रूपांतर कशामध्ये आलं? कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मध्ये. म्हणजे अमिनो ऍसिडचं रूपांतर झालं प्रोटीन्स मध्ये, फॅटी ऍसिडचं रूपांतर झालं फॅट्स मध्ये, प्युरिन पिरिमिडिनचं रूपांतर झालं न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड्स मध्ये. बरोबर. मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले, त्यानंतर तयार झाला न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. म्हणजे तुमचे प्युरिन पिरिमिडिन म्हणजे न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड एकत्र आले आणि काय तयार झालं? न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आरएनए अँड डीएनए. मग न्यूक्लिक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये आलं? फॉर्मेशन ऑफ फ्री सेल म्हणजे प्रोटोबायंट सेल. आणि प्रोटोबायंट सेल फ्री सेल तयार झाल्यानंतर काय तयार झालं? फॉर्मेशन ऑफ अ सेल ऑफ लाईफ. ओके, लाईक दॅट हिअर इज द केमिकल इव्हॉल्युशन इज स्टॉप. बरोबर. अशा प्रकारे मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? जे केमिकल इव्हॉल्युशन आहे म्हणजे आपली जी लाईफ आहे ती कशापासून तयार झालेली आहे? केमिकल्स पासून तयार झाली. आणि डायरेक्ट तयार झाली का? नाही, तर ते स्टेप बाय स्टेप तयार होत गेले. बरोबर आहे. हे झालं तुमचं केमिकल इव्हॉल्युशन ॲज पर द ओपॅरिन अँड हेल्डे. ॲज पर द ओपॅरिन अँड हेल्डे. ओके, थँक्यू. काही अडचण इथपर्यंत?